तर हे असं झालं होतं, की रात्री तर माझ्या आणि माझ्या बहिणीचं असं झालं, की आपण बसूया मस्त गप्पा मारत वगैरे चिल करत. तर आम्ही आमच्या गॅलरीमध्ये बसलो होतो. 3 वाजता एक्झॅक्ट आमचं कन्व्हर्सेशन चालूच आहे. 3 वाजता एक्झॅक्ट घाणेरडा आवाज आला, इतका घाणेरडा आवाज आला. आम्ही बघतो, आम्हाला दिसतच नाही आवाज तो. म्हणजे इतका विचित्र आवाज होता. ह्या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिकही असू शकतात. त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. ह्या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. तू एक तुझ्या बहिणी बरोबर घडली, तुझ्या बरोबर घडलेली गोष्ट होती, ते काय होतं? तर हे असं झालं होतं, की रात्री वीकेंड होता, तर सुट्टी होती दुसऱ्या दिवशी. तर माझ्या आणि माझ्या बहिणीचं असं झालं, की आपण बसूया मस्त गप्पा मारत वगैरे चिल करत. तर आम्ही आमच्या गॅलरीमध्ये बसलो होतो. तर माझं जे घर आहे त्याच्या खाली पूर्ण ऑफिसेस आहे, कोणी राहत नाही. हां, आणि वरती माझं घर आहे. आणि आम्ही असे गॅलरीत बसलो होतो आणि 2-2:30 वाजले असतील, तरी सुद्धा खालून ना ते बाईक्स वगैरे जात होत्या. तर आम्ही 2:45च्या आसपास असं आमचं कन्व्हर्सेशन झालं. आपला एरिया किती चांगला आहे ना, म्हणजे बघ आपण एवढं बाहेर बसलोय, तरी पण अशी भीती नाही वाटत आहे, काहीच नाही वाटत आहे. ही आमची गोष्ट 2:45ला झाली. ठीक आहे. 3 वाजता एक्झॅक्ट आमचं कन्व्हर्सेशन चालूच आहे. 3 वाजता एक्झॅक्ट घाणेरडा आवाज आला, इतका घाणेरडा आवाज आला. आम्ही बघतो, आम्हाला दिसतच नाही आवाज तो. म्हणजे इतका विचित्र आवाज होता. नाही तो माणसाचा आवाज आहे, नाही तो मांजरीचा आवाज आहे, नाही तो कुत्र्याचा आवाज आहे. रडतंय की कोण ओरडतंय ते सांगूच शकत नाही. कधी-कधी मांजरी पण खूप विचित्र ओरडतात, खूप विचित्र रडतात. असं वाटतं की कोण रडतंय वगैरे करून. पण मांजरी कारण की आम्हाला वरतून दिसतंय कोणीच नाहीये, पण आवाज येतोय, फक्त आवाज येतोय घाणेरडा. यू डोंट बिलीव्ह आम्ही आत आलो घाबरून, सगळं सामान खात होतो ते तिथेच ठेवलं. बाहेर आत आलो, कडी लावली, आवाज बंद. म्हणजे हे असं कसं होऊ शकतं? म्हणजे तो कोणता वेगळा काही आवाज असेल. आम्ही एक्झॅक्ट दरवाजा बंद केल्याच्या नंतर आवाज बंद का होतोय? हे आमच्यासाठी खूप विचित्र एक्सपिरियन्स होता म्हणजे. आणि त्याच्यानंतर आता आम्ही असं बसत नाही. पण असे एक्सपिरियन्स होतात ना ज्याचे उत्तरच नाहीयेत, असं म्हणू शकतो. आणि तो कशा प्रकारचा आवाज होता? आता मी ते करून नाही दाखवू शकत बिकॉज इट्स टू वियर्ड. म्हणजे म्हणजे मी करायला नाही सांगत आहे ऑब्व्हियसली, पण म्हणजे कसा होता की कोण माणूस रडतंय किंवा नाही समजत आहे. आम्ही बोलूच नाही शकत की तो माणूस आहे. माणूस तर रडताना समजतोच की माणूस रडतोय करून. नाही तो कुत्र्याचा आवाज आहे, ना तो मांजरीचा आवाज आहे. कारण की मांजरी वगैरे पण आमच्या इकडे असतात, आहेत भरपूर. तर त्या रडतात वगैरे तेव्हा आम्हाला समजतं. पण तो आम्ही तो जनावरच आहे की काय आम्ही सांगूच नाही शकत काय आवाज आहे. आणि आम्हीच नाहीये ज्यांनी तो आवाज ऐकला. आता ह्या आवाजाच्या मागची स्टोरी म्हणजे जेव्हा आम्ही असं सांगितलं की आम्हाला असा आवाज ऐकायला आला, तर आमच्या जे शेजारचे वगैरे होते, तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं की हा असा आवाज येतो. आणि आमच्या इथे एक जसं मी तुला सांगितलं की ख्रिश्चन लोक आहेत, तर तिथे एक मदर मेरीचा स्टॅच्यू आहे. त्याच्या आत या साईडला म्हणजे कसं सांगू तुला मी, थोडासा पलीकडून तो आवाज निघतो आणि तो आवाज थेट एक दुसरी आमच्या घराच्या मागच्या साईडला गल्ली आहे तिथे जातो. म्हणजे आमचं जे पूर्ण घर आहे तिथे तसं वळखाव मारल्यासारखा असा आवाज जातो. आणि हा तिकडे ऑलमोस्ट खूप लोकांनी ऐकलाय. आम्ही लोकांनी फर्स्ट टाइम ऐकला, त्याच्यामुळे आम्ही एवढे घाबरलो. आणि हा माझा आवाज आईला सुद्धा ऐकू आलेला आहे. बापरे! तर हा कसला आवाज अजून कोणाला काहीच माहिती नाही. खूपदा असं होतं की मांजर वगैरे रडतात ना, त्यांचा पण खूपदा वेगळा आवाज येतो. पण मला आहे ना तुझ्या गोष्टीवरून एक गोष्ट क्लिक झाली मला. ती माझ्या एका मित्राने सांगितली होती. ठीक आहे. ही गोष्ट आहे 2020ची पीक कोविड. अजिबात बाहेर नाही निघू शकत. कोण कामावर वगैरे कोण नाही जाते. सगळे कॉलेजेस बंद. आपल्या घरात लॉकडाऊन, कंप्लीट लॉकडाऊन. ठीक आहे. तर तेव्हा कसं झालं ना, आपण सगळे एकदम लेट झोपायचो. काहीच टाइम आपलं ठरलेलं नसायचं. तर तो काळ असा होता ना, रात्रभर सगळे जागे आहेत. कोण डिस्कॉर्डवर लागलंय, कोण काय टाइमपास लुडो खेळतायत, असं तसं ते फुल चालू होतं. तर त्यावेळी आहे ना, माझा एक मित्र आहे, तर त्यांच्या बिल्डिंगमध्ये आहे ना, म्हणजे त्यांचा एक ग्रुप आहे आणि सगळे सेम एजचे आहेत, म्हणजे 1-2 वर्ष मागे पुढे त्यांचा ग्रुप आहे. तर ते लोक रात्री तेव्हा पबजीचा खूप क्रेज होता. तर ते रात्रभर पबजी खेळायचे. तर एक दिवशी असं झालं ना, त्यांची ते टीम बॅटल जसं काहीतरी लागायचं. ठीक आहे. त्यानंतर रात्री सुरू व्हायचं. तर ते लोक रात्री पबजी खेळायचे. तर माझा एक मित्र होता, तो रात्री पबजी खेळता त्याला वॉशरूमला चालली.
तर तो वॉशरूमला गेला आणि वॉशरूमला गेला त्याने नोटीस केलं की काहीतरी विचित्र आवाज येतोय, की एक बाई रडते असा आवाज येतोय. आणि त्यांनी आणि बघ आणि काही असो म्हणजे ती मांजर असो, लहान मुलगा असो, काही असो, पण अशा टाईपचा आवाज येतो ना, ते सगळे सगळे घाबरतात. तो पण घाबरला. आता घरी तो कोणाला उठवू नाही शकत, सगळे झोपले. तो आला आणि त्यांनी त्याच गेममध्ये बोललं, की मला आवाज येतोय विचित्र, तुम्ही बघा ना. तर एका सोसायटीमधले सगळे मुलं तिकडे बाहेर जाऊन म्हणजे त्यांच्या वॉशरूममध्ये एकदम शांतपैकी ऐकतायत. सगळ्यांनी नोटीस केलं, की आवाज येतोय. आता सगळे घाबरले, पण कोणाला खाली बघण्याची हिंमत नाही होत आहे. आता त्यावेळी काय होतं, की टाईम आहे. तर ते बोलले, की ठीक आहे चला जाऊ दे, झालं नोटीस केलं, आपण गेमवर कॉन्सन्ट्रेट करू. ते गेम खेळले. दुसऱ्या दिवशी त्यांनी विचार की आपण परत बघू. आज बघू की आज आवाज येतोय की नाही. दुसऱ्या दिवशी त्यांना सेम आवाज आला आणि तो आवाज कसा होता मी तुला सांगतो. तू बोललीस ना, की असं जातोय तसंच. त्या मित्राच्या जिथं वॉशरूम होतं त्या खालून असं चालू होत होता तो आवाज आणि ते असं बिल्डिंगच्या इकडे अवतीभोवती फिरत होतं. आणि ते हळू-हळू सगळ्यांना येतं. ते त्याला विचार तेरे को आ रहा है? अभी मेरे को नहीं आ रहा है. हां, हां, मुझे आ रहा है, अभी आ रहा है. तर असं फिरत होतं ते आवाज. तर त्यांना काय वाटलं त्या रात्री, की त्यांचा कुत्रा वगैरे त्यांनी एक सोसायटीमध्ये असा कुत्रा पाळलेला, तर कुत्र्याचा आवाज आहे. तर ते जे खाली उतरले, तर त्या कुत्र्याचा आवाज नव्हता. तो कुत्रा तर एकदम त्यांनी कारण त्या कुत्र्याला आतमध्ये कंपाऊंडमध्ये आणून ठेवलेलं. तो कुत्रा नव्हता तो. ते काहीतरी विचित्रच होतं. मग त्याने एकदा-दोनदा बघण्याचा पण प्रयत्न केला, हे केलं. पण नाही, तो आवाज 2-3 दिवस कंटिन्युअस त्यांना आला आणि मग त्यानंतर त्यांनी एवढं लक्ष नाही दिलं. पण ते बोलतात जे तो एक्सपिरियन्स होता ना, मी 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 म्हणजे बोलतो ना हे करू रिलेट करू शकते कारण की आमच्यासोबत एक्झॅक्ट झालं आणि त्यावेळेला भरपूर भीती वाटते. त्यांनी तरी बघितलं जाऊन. आमच्यामध्ये तर ती सुद्धा हिंमत नाही. असू दे, काही असू दे. कल देखेंगे. हां, कळ देखेंगे. तुम्ही तुमचं फिरा, आम्ही आमचं आत जातो असं होतं. डेंजर आहे. आणि एक स्टोरी आठवली आहे. एक माझ्या आईच्या मैत्रिणीची स्टोरी आहे ही. तर घरी गेली होती माझी आई तिच्या मैत्रिणीच्या. तर त्यांची सासू होती तेव्हा तिथे आणि म्हणजे त्यांचे जे मेन तिच्या मैत्रिणीचे जे हसबंड आहेत त्यांची डेथ झालेली, ते घरी नाहीयेत. तर ती तिच्या घरी बसली असताना तिला ना वॉशरूममधून पाणी उपसते असा आवाज येत होता. तर माझ्या आईने विचारलं, की कोण एवढं पाणी उपसतंय? तर त्या आजी बोलतायत, की माझा मुलगा आलाय. तो उपसतोय. त्याला त्याला पाणी भरपूर लागतं अंघोळ वगैरे करायला, तर तो घेतोय. आणि त्यांच्या मुलाची तर ऑलरेडी डेथ झालेली आहे. तर ते एक एवढं विचित्र होतं आणि त्या इतक्या नॉर्मली बोलतायत, की माझा मुलगा आहे. तर मग तेव्हा त्यांचे जे मैत्रीण आहे, तर त्यांनी असं सांगितलं, की हां, मला अजून घरामध्ये जाणवतं, की ते आहेत करून. आणि त्यांची जी मुलगी आहे त्यांना क्लिअरली ते दिसले सुद्धा आहेत. म्हणजे एकदा ती झोपली होती आणि सहजमध्ये तिचे डोळे उघडले. तेव्हा ती हलू नव्हती शकत. म्हणजे आपण स्लीप पॅरालिसिस बोलतो तसं झालं त्यांच्यासोबत, की ती हलू नव्हती शकत आणि तिला तिचे बाबा बेडवर बसलेले दिसतायत. आणि असं भरपूर वेळा त्यांना जाणवलंय. म्हणजे कोणत्या ना कोणत्या गोष्टीमध्ये ते असं जाणीव करून देतात, की मी आहे करून. पण बघायला गेलो तर आता आपण ऐकतोय म्हणून आपण घाबरतोय. पण मे बी जर आपलंच कोण फॅमिली मेंबर असेल आणि पण त्याच्याशी आपण नाही घाबरणार. जसं तू बोललीस, की त्याने खूप कॅज्युअली सांगितलं. पण समजा आपलंच कोण असतं नातेवाईक किंवा खूप क्लोज मेंबर, तर आपण का घाबरलो असतो त्याला? कारण माहिती आहे, की तो खूप चांगला आहे, तो आपल्याला काही नाही करणार तसं. मग तेच झालं आणि त्यांचं तेच झालं ना. म्हणजे इव्हन त्या स्वतः बोलतात, की नाही त्यांना कधी-कधी फील होतं, की आहे करून. इव्हन त्यांच्या गॅलरीमध्ये दुसऱ्यांनी बघितलं सुद्धा आहे त्यांना. इव्हन हे पण झालेलं आहे. पण त्यांनी काहीतरी केलं पाहिजे मला वाटतं या शांतीसाठी किंवा त्यांना शांती नाही मिळाली अजून. असू शकतं, पण त्यांनी सगळं केलंय. जे आपले विधी-विधान असतात ते सगळे केलेले आहेत. त्यांची डेथ कशी झाली होती? त्यांची डेथ एका आजारामुळे झाली होती. त्यांना लिव्हरचा प्रॉब्लेम होता. तर त्याच्यामुळे त्यांची डेथ झाली होती. बापरे! तर हे पण एक तू कोणती गोष्ट सांगत होतीस? हां, तर माझी भाची आहे जिचा जन्म नवरात्रीमध्ये झाला होता. तर आता तुला माहिती आहे, की लहान मुलांना ना थोड्याच दिवसामध्ये जन्माच्या नंतर लगेच कावीळ होते. तर त्यांना मोस्ट ऑफ सगळ्यांनाच होते, सगळ्या मुलांना होते. तर तसंच तिला ना रात्री अचानक 2च्या आसपास तिचं अंग ना पिवळं पडलं. म्हणजे डोळे पण पिवळे पडले. तेवढं जास्त तिला कावीळ झाली होती.
तर निघाले आमच्या घरातले सगळे तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन. आता घरी कोण थांबलं? माझी ताई, जिच्यासोबत मी बाहेर गॅलरीमध्ये बसली होती, ती ताई आणि माझी अजून एक ताई आणि आजी, जी गावाला आम्हाला ओरडली होती ती आजी. तर ती मुंबईला आलेली. तर अशा तिघी जणी घरी होत्या. तर त्यांना टेन्शन आलं होतं बाळाला काय झालं, कारण की ते आमच्या घरातलं पहिलंच बाळ होतं भरपूर वर्षाच्या नंतर. तर काय झालं वगैरे सगळे टेन्शनमध्ये होते. त्यांनी दरवाजा लावल्याच्या नंतर लगेच दरवाजाच्या बाहेर गरबा खेळायचा आवाज चालू झाला आणि अशा कोणतरी टाळ्या मारते. गरब्याच्या ज्या तालात टाळ्या असतात ना तशा, आणि भरपूर नाही, लिमिटेड, म्हणजे एकच कोणतरी गरबा खेळतोय असं. एकच व्यक्ती गरबा खेळतो असं टाळ्यांचा आवाज यायला लागला आणि त्यांनी जोस दरवाजा लावला होता. म्हणजे तिथे कोणीच नाहीये हे त्यांना ऑलरेडी माहिती आहे. तर हे इतकं विचित्र होतं त्यांच्यासाठी ऐकण्यासाठी. मग त्यांनी फटाफट लाईट वगैरे बंद केला. त्या आजी गावची असल्यामुळे त्यांना माहिती आहे की अशा प्रसंगात काय करायचं वगैरे. तर त्यांनी पटपुट्याला काहीतरी चालू केलं तोंडामध्ये आणि मग तो आवाज थोड्या वेळाने लगेच शांत झाला. बट त्यांच्यासाठी ते भरपूर क्रीपी होतं की काय होतं ते, म्हणजे असं दरवाजा लावल्या लगेच कोणी कसा गरबा खेळायला चालू झाला. आणि तू असं ऐकलं असशील माईट की जेव्हा गणपती बसतात किंवा जेव्हा नवरात्री असते, जेव्हा आपण देवीला घरी बसवतो, तर मी असं भरपूर जणांकडून ऐकलंय की तेव्हा हे जे स्पिरिट असतात सगळे ते मोकळे होतात. असं ऐकलं असशील माईट तू कधी कोणाकडून. तर तर आपण असं बोलतो की आता तर गणपती चालू आहे किंवा आता तर नवरात्र चालू आहे, आता ते अजून सेफ आहे. तर तसं नसतं. ते अजून इव्हन डेंजर असतात. एक नवरात्रीवरूनच अजून एक स्टोरी मला आठवली, जी माझ्या नेबर्सनी मला सांगितली होती, की एका मुलीला रात्री जसे आपण सगळे यंगस्टर्स रात्री गरबे वगैरे खेळायला जातो, जे पूर्ण रात्र चालतात, तर तशी ती गरबा खेळायला गेली होती. खूप सुंदर मुलगी होती. रिटर्न येताना तिला 3 वगैरे वाजले आणि ती घरच्या, म्हणजे फ्रेंड्ससाठी तर ती घरी गेली, पण घरच्यांसाठी ती घरी पोचलीच नाही. ती मुलगी जेव्हा त्यांना कळलं की घरी आली नाहीये, सकाळपर्यंत घरच्यांनी वाट बघितली, आली नाहीये, पोलीस कंप्लेंट केली, शोधाशोध चालू झाली. तिकडे कचऱ्याचा डब्बा होता, ती तिथे त्याच्यात जाऊन बसलेली. म्हणजे इतकी चांगल्या घरातली मुलगी, ते लोक गुजराती होते, आणि ती त्या कचऱ्याच्या डब्यात जाऊन बसली आहे. तिला घरी घेऊन आले, अंघोळ वगैरे घातली, तिला शांत केलं. थोड्या वेळाने परत घरातून गायब, परत कचऱ्याच्या डब्यात. म्हणजे ती तिथेच जायची. मग तुला माहिती असेल रे रोडला एक दर्गा आहे, तर तिला तिथे घेऊन गेले. तिथे गेल्याच्या नंतर तिच्यावरती भरपूर गोष्टी केल्या त्या लोकांनी, इव्हन तिला बांधून वगैरे पण ठेवलं होतं. आणि त्याच्यानंतर मग ती बरी झाली असं म्हणतात. पण बरी म्हणजे स्टील पूर्णपणे बरी नाही. अजून पण तिला ते लोक एकटी सोडत नाहीत, बिकॉज ही कधीही गायब होती घरातून. बापरे. आणि तिचं वय काय होतं जेव्हा ती तरुण मुलगी, म्हणजे 20-21 वर्षाची मुलगी होती ती. बापरे. तर हे पण नवरात्रीच्या वेळेला नवरात्रीच्या वेळी मी ऐकले, कारण देवी बसतात तर ह्या एनर्जीज खूप जास्त ऍक्टिव्ह होतात असं. हे म्हणजे आजी बोलायची की गावी नवरात्रीच्या वेळी खूप काही होतं, त्यामुळे घरी राहा असं तसं. खूप वेगवेगळ्या गोष्टी होत्या. मजा आली मला आज त्यावर पॉडकास्ट करून. तुला कसं वाटलं? मला पण खूप छान वाटलं आणि तुझ्याशी बोलता बोलता इव्हन जेवढ्या स्टोरीज मी सांगितल्या तेवढ्या मी विचार पण नव्हती करून आलेली. तुझ्याशी बोलता बोलता अचानक त्या रिलेट होत गेल्या आणि निघत गेल्या. तर मला खूप मजा आली तुझ्याशी बोलून. खरंच खूप छान वाटलं. आणि मला पण खूप मजा आली. आय होप ऑडियन्सला पण आपल्या आवडलं असेल. मित्रांनो, जर तुम्हाला आवडलं असेल तुम्ही निर्मितीलाही फॉलो करू शकता. त्याच्या खाली सगळे सोशल मीडिया हँडल्स असतील, तुम्ही आपला सबस्क्राईब करा. आणि जर तुमच्याकडेही अशा कोणत्या गोष्टी असतील तर डिस्क्रिप्शनच्या पहिल्या लाईनमध्ये गुगल फॉर्मची लिंक असेल, ती नक्की भरा आणि स्पॉटिफायवरही ऐका. आपण भेटूया परत एकदा अशाच एका एपिसोडमध्ये. बाय.